जिंदाबाद 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 ड्रायव्हर एक चुकीचा ड्रायव्हर एक चुकीचा जिंदाबाद 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 केंद्र सरकारचं करायचं काय या काळ्या कानूनचं करायचं काय केंद्र शासनाचं करायचं काय ड्रायव्हर एक चुकीचा जिंदाबाद जिंदाबाद चला आमची मागणी सध्या जी अमित शाह साहेबांनी जी कायदा जी ड्रायव्हर बाबतीत बनवलेला आहे ती रद्द करण्यात यावा. ती कडक कायदा रद्द करण्यात यावा. काय केलं कायदा एखाद्या ठिकाणी जर घटना जर घडली त्यावेळेस ड्रायव्हरनं त्या जखमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, नाही गेला तर 10 लाख रुपये दंड, 10 वर्षाची सजा. हा एक काळा कायदा रद्द करण्यात यावा. चांगली गोष्ट आहे ना. ना ज्यावेळेस दुर्घटना होती त्यावेळेस जाणून बुजून दुर्घटना कोणी करत नाही. आणि त्यावेळेस अचानक ड्रायव्हर वाचवायला हॉस्पिटलला न्यायला जर उतरला तर ड्रायव्हरलाच पब्लिक मारून त्याची जबाबदारी कोण? असं जाणून बुजून कुणी अपघात करत नाही. आणि जर अचानक झालाच आणि ड्रायव्हरला मांजर बी अडवला तर त्यानं ब्रेक मारतय. ही घटना का जाणून बुजून करत नाही. जर एखादी घटना घडली ड्रायव्हर वाचवा गेले तर ड्रायव्हरला जागेवर जाळून टाकतात लोक. आमची मागणी एवढीच की आता जी कडक कायदा जी केलेला आहे ती 10 वर्ष सजा आणि 10 लाख रुपये दंड ती रद्द करण्यात यावा. जसं पहिले जसं चालतंय त्या टाईप मध्ये चालव. मी मारुती भाऊराव सावंत, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेनेचा संस्थापक सचिव आहे. महाराष्ट्र राज्याचा आज पूर्ण भारतामध्ये पूर्ण देशामध्ये जे ड्रायव्हर चालकावर जो अन्याय होतोय, जे आता जे केंद्र शासनाने काल परवा जे अध्यादेश काढलेला आहे ते अध्यादेश रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी आमच्या आपण लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहरातल्या प्रत्येक चालक मालक जे ड्रायव्हर चालक आहेत, या ड्रायव्हर चालकांनी सर्वांच्या गाड्या जाग्यावर थांबवून आम्ही आज की केंद्र शासनाला जागा करण्यासाठी की लातूर मधून पहिला आवाज आमच्या लातूर जिल्ह्यात ड्रायव्हर चालक मालक सर्व एकत्र येऊन आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे. आणि हे निवेदन आमच्या मागण्या अशा आहेत सर, एकतर तुटपुंजी पगार राहते आमच्या ड्रायव्हर लोकांना. त्या ड्रायव्हर लोकांचा घर संसार लेकरं बाळ शिक्षण कसं जगवायचं हे त्याच्यावर डिपेंड राहतं आमचं. आणि त्याच्यामध्ये जी आता जी शासनाने काढलेलं आहे की 10 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची कारावास. सर जर आता आमचा जर विचार केला आमच्याकडे जर 10 लाख असे पैसे असते 10 वर्षाची सदर देत असाल, आमचं उत्पन्न आतापर्यंत आमच्या लाईफ पर्यंत इतकं उत्पन्न झालेलं नाही. आम्ही दंड कुठून द्यायचा आणि कशासाठी द्यायचा? आमचा ड्रायव्हर लोकांचा इन्शुरन्स शासन काढतो म्हणजे ते पहिले ड्रायव्हर सुरक्षा कवच पण देतो म्हणजे ह्या मोदी सरकारनं. पण त्यांनी कुठलं आम्हाला ड्रायव्हर लोकांनी कुठलंही काही केलं नाही, उलट आमच्यावर अन्याय केले. कोरोना काळामध्ये 2.5 वर्षामध्ये ड्रायव्हर लोक घरी बसले उपाशी मेले. त्या टायमाला देखील कुठल्या शासनाकडून नाही, केंद्र शासनाकडून नाही, महाराष्ट्र शासनाकडून नाही. आणि अपघात हा कुठलाही कोणीही जाणूनबुजून करत असतो सर. आणि ड्रायव्हर हा महत्वाचा तुम्हाला सांगतो सर, भारताचा कणा आहे. जर भारताचा कणा जर भारताचा ड्रायव्हर कण्यावर जर तुम्ही घात केला तर भारतातली टोटली जी वाहिनी म्हणते वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप राहील. कारण रद्द करा आमची मागणी. काय नाही सर, आता जो त्यांनी कायदा जे जाचक कायदा टाकलेत आमच्या ड्रायव्हर लोकांवर हे त्यांनी तात्काळ त्यांनी विना विलंब न करता तात्काळ त्यांनी वापस यावं. हे कायदा आमच्यावर लादू नये. जर करता हे जर नाही ऐकले यापुढे आम्ही फक्त आज आंदोलन निवेदन दिले, आंदोलन केले नाही. जर पुढे नाही जर ऐकलं यापुढे ह्याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू, बेमुदत उपोषणाला बसतो. कायदा रद्द होईपर्यंत आम्ही गप्पी बसणार नाही. आम्ही चक्का जाम होणार.